पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। सकाळी 10:15 वाजता मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे। त्यानंतर त्यांचा रोड शो होईल आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये ते दर्शनासाठी जातील। त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला ते संबोधित करतील आणि हा कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईला रवाना होतील। मोदी मुंबईमध्ये जवळपास 30,000 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत। यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रो 1चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या 4थ्या मार्गिकेचा यामध्ये समावेश असेल। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोणकोणत्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं लोकार्पण केलं जाणार आहे। ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्टेशनचं लोकार्पण, मरीन ड्राईव्ह ऑरेंज गेट 6.5 किलोमीटरच्या बोगद्याचं भूमिपूजन होणार आहे, जो मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट आहे। बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रो 1च्या प्रकल्पाचं औपचारिक उद्घाटन होईल। सीवूड्स बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या 4थ्या मार्गिकेचं उद्घाटन, पश्चिम रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकार्पण करतील। वसई विरार मीरा भाईंदरसह पालघरमधील 30 लाख लोकांच्या पाण्याची गरज भागवणाऱ्या सूर्या नदीवरच्या प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि त्याआधी होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मुंबई नाशिक दौरा अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरतोय। नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी युवा महोत्सव राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करणार आहेत, उपस्थित राहणार आहेत। त्या निमित्तानं ते नाशिकमध्ये येणार आहेत आणि त्यानंतर ते काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहेत। मोदींच्या दौऱ्याची टाइमलाईन आपण पाहतोय। सकाळी 10:15 वाजता नाशिकमध्ये पंतप्रधानांचं आगमन होईल। दुपारी 12:15 वाजता ते तपोवन मैदानात जातील। दुपारी 2 वाजता तपोवन मैदानाकडून ते हेलिपॅडकडे प्रस्थान करतील। तर 2:10 नाशिकहून कोलाब्यासाठी रवाना होतील। दुपारी 3:10 MTHL स्टार्टिंग पॉइंटकडे ते रवाना होतील। 3:30 वाजता MTHL म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण उद्घाटन होईल। 4:10 MTHL पॉइंटकडून नवी मुंबई विमानतळ मैदानाकडे ते जातील। तर 5:35 नवी मुंबई विमानतळावरून ते हेलिपॅडकडे रवाना होतील। संध्याकाळी 5:40 ते नवी मुंबई हेलिपॅडवरून मुंबई विमानतळाकडे येतील आणि संध्याकाळी 6:10 मुंबई विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।